बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार। आतापर्यंत या प्रकरणात एकूण 26 आरोपींना अटक, मात्र पोलिसांना कुठलेही ठोस पुरावे सापडले नसल्याची सूत्रांची माहिती। 20 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनात फडणवीस सहभागी होणार। मुंबईच्या मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात। बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने जाताना भरधाव वेगाने जात असलेल्या बेस्ट बसचा टायर निघाला। सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप। भंडाऱ्याच्या मोहड आणि तुमसर तालुक्यात रेशन कार्ड धारकांना उग्र आणि आंबट वासाच्या निकृष्ट गव्हाचं वितरण, लाभार्थ्यांमध्ये संताप। बांगलादेशचा पोलीस दलातील विविध पदांवर हिंदू उमेदवारांना नोकरी न देण्याचा निर्णय, गृह मंत्रालयाने आणि लोकसेवा आयोगाने काढले आदेश। इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ। यावर्षी राज्यात 2346 रुग्णांची नोंद, तर 72 जणांचा मृत्यू। होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी। सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांनाच मिळणार परवानगी। अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।